अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. बाळांनो, आतापर्यंत आपण अपयश, देव, वेळ आणि कर्म याबद्दल बोललो मागच्याच व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर तो व्हिडिओ पाहून या. आता एक असा विषय सांगत आहे तुम्हाला जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. संघर्षातला एकटेपणा. कारण संघर्ष फक्त परिस्थितीशी नसतो, तो मनाशीही असतो. संघर्ष बाहेरचा नसतो, तो आतला असतो. लोकांना वाटतं माझ्या आयुष्यात समस्या खूप आहेत, पण खरी समस्या परिस्थिती नसते. खरी समस्या असते आपल्या मनात चाललेली लढाई. मन म्हणतं सोडून दे, आता बस, तुझ्याने होणार नाही. पण आतून एक छोटासा आवाज म्हणतो थोडं अजून चाल. स्वामी सांगतात, जो माणूस मनावर जिंकतो तो आयुष्यावर जिंकतो. जेव्हा आपला संघर्षाचा काळ चालू असतो तेव्हा लोक बदलतात. संघर्षात सगळ्यात जास्त वेदना कोण देतं? परिस्थिती नाही, तर लोक देतात. जे लोक यशाच्या वेळी तुमच्यासोबत उभे असतात तेच संघर्षात दूर उभे राहतात. काही तर हसतात, काही दोष देतात, काही दुर्लक्ष करतात. पण बाळांनो, लोक बदलले म्हणजे तुम्ही चुकलात असं नाही. कधीकधी लोकांची साथ तुटते कारण देव तुम्हाला एकटं चालायला शिकवत असतो. एकटेपणा हा शिक्षा की आशीर्वाद? तर बाळ, एकटेपणा खूप भयानक वाटतो. रात्री उशिरा डोळे भरून येतात. मन कुणाशी तरी बोलू इच्छितं, पण कुणीच नसतं. पण स्वामी सांगतात, एकटेपणा माणसाला तोडत नाही, तो माणसाला ओळख करून देतो. याच एकटेपणात माणूस स्वतःला ओळखतो, आपली ताकद ओळखतो, आपला देव ओळखतो. समाजाचा आपल्यावर दबाव येतो. समाज सतत विचारतो, काय चाललंय? कधी काय होणार? तो पुढे गेला, तू मागेच आहेस. हे प्रश्न छोटे वाटतात, पण मनावर खोल घाव करतात. बाळांनो, समाजाला तुमचा प्रवास माहीत नसतो. त्यांना तुमची रात्र माहीत नसते, तुमचं रडणं माहीत नसतं, तुमची प्रार्थना माहीत नसते. म्हणूनच स्वामी सांगतात, समाजाच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या श्रद्धेला महत्त्व द्या. बाळांनो, समाजामध्ये तुलना खूप वाढली आहे. तो एवढ्या वयात, ती इतकी यशस्वी झाली. पण कोणीही तुमची लढाई पाहत नाही, कोणीही तुमच्या पावलांवर चाललेलं नाही. स्वामी सांगतात, तुलना म्हणजे स्वतःच्या संघर्षाचा अपमान. तुमचा मार्ग वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे. बाळा, तुझं मन थकलं आहे का? बाळा, संघर्षात मन खूप थकतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, मोठे निर्णय घेऊ नका, स्वतःला दोष देऊ नका, सगळं एकट्याने सोसण्याचा हट्ट धरू नका. कधीकधी फक्त देवाशी बोलणं पुरेसं असतं. स्वामी सांगतात, जेव्हा कुणी ऐकत नाही तेव्हा देव ऐकतो. काही लोक म्हणतात, मी खूप रडलो. पण लक्षात ठेवा, अश्रू वाया जात नाही,
ते शब्द बनून देवांपर्यंत पोहोचतात. देव कधी कधी तुमच्या ओठांचं ऐकत नाही, तो तुमच्या अश्रूंचं ऐकतो. रडणं म्हणजे कमजोरी नाही, ते मन स्वच्छ होण्याचं साधन आहे. बाळांनो, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा? संघर्षात सगळ्यात आधी स्वतःवरचा विश्वास जातो. पण हा विश्वास बाहेरून मिळत नाही, तो आतून जागा करावा लागतो. दररोज एक छोटी गोष्ट स्वतःसाठी करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. बाळा, तुला वाटेल संघर्षात देव कुठे असतो? कधी वाटतं मी इतका एकटा आहे, देवही नाही. पण लक्षात ठेवा, देव संघर्षात तुमच्या शेजारी बसलेला असतो. तो हात धरून नाही, पण पाठ थोपटून तुम्हाला चालायला शिकवत असतो. देव तुमचं ओझं उचलत नाही, तो तुमचं बळ वाढवतो. बाळांनो, जर आज तुम्ही एकटे असाल, थकलेले असाल, गोंधळलेले असाल, तर लक्षात ठेवा, ही अवस्था कायमची नाही. संघर्ष तुम्हाला तोडायला नाही, घडवायला आला आहे. देवाने तुम्हाला निवडले, म्हणूनच तुमची परीक्षा चालू आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळांनो, आत्तापर्यंत आपण अपयश, देव, वेळ, संघर्ष, एकटेपणा या सगळ्या वाटांवरून चालत आलो. आता एक शेवटचा प्रश्न उरतो, यश म्हणजे नेमकं काय? कारण आयुष्यभर आपण यशाच्या मागे धावत राहतो, पण कधी थांबून विचार करत नाही, मी जे शोधतोय ते खरंच यश आहे का? आज समाज काय सांगतो? मोठा पैसा म्हणजे यश, मोठं पद म्हणजे यश, नाव आणि प्रसिद्धी म्हणजे यश. पण बाळांनो, जर हेच खरं यश असतं तर एवढे श्रीमंत लोक आतून इतके रिकामे का असते? का त्यांचं मन शांत नसतं? स्वामी सांगतात, जे दिसतं ते सगळं यश नसतं आणि जे दिसत नाही तेच खरं यश असतं. आपण सगळं मागतो, पैसा मागतो, सुख मागतो, सुरक्षा मागतो, पण एक गोष्ट मागायला विसरतो, ती म्हणजे शांतता, शांत मन. रात्री शांत झोप लागणं हे किती मोठं यश आहे हे आपण विसरलो आहोत. स्वामी सांगतात, ज्याला रात्री शांत झोप लागते तोच खराखुरा श्रीमंत. यश मिळाल्यानंतर काय विसरू नये? यश मिळालं की माणूस 3 गोष्टी विसरतो, त्याने केलेला संघर्ष, देव आणि माणुसकी. पण लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला घडवलं त्यालाच विसरलात तर यश तुमच्यापासून दूर जातं. यशाला नम्रता लागते, अहंकार लागला की ते निघून जातं. बाळांनो, काही लोक म्हणतात, माझं आयुष्य वाया गेलं, आता उशीर झाला. पण स्वामी सांगतात, उशीर कधीच वाया जात नाही, तो अनुभव बनून येतो. उशिरा मिळालेलं यश जास्त टिकतं, कारण ते संयमावर उभं असतं, अनुभवावर उभं असतं. कृतज्ञता,
यश टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. बाळांनो, आज आपल्याकडे जे नाही त्याचाच विचार करतो, पण जे आहे त्याबद्दल कधी धन्यवाद देतो का? आपला श्वास चालू आहे, हेच किती मोठं वरदान आहे. स्वामी म्हणतात, जो कृतज्ञ असतो त्याच्याजवळ देव थांबतो. दररोज एक क्षण फक्त धन्यवाद देण्यासाठी ठेवा. खूप लोक यशस्वी असतात पण समाधानी नसतात, आणि काही लोक साधे असतात पण मनाने खूप श्रीमंत असतात. स्वामी सांगतात, समाधान मिळालं तर यश आपोआप येतं, पण यश मिळालं म्हणजे समाधान मिळेलच असं नाही. बाळांनो, आयुष्याची मैत्री करा. आयुष्याशी नेहमी लढू नका, कधी कधी त्याला समजून घ्या. अपयश आलं तर शिका, यश आलं तर नम्र राहा. हेच संतुलन माणसाला मोठं करतं. बाळांनो, जर आज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला असेल तर एक गोष्ट नक्की, देव तुमच्याशी बोलतोय. तुमचं आयुष्य व्यर्थ नाही, तुमचा संघर्ष निरर्थक नाही, तुमचे अश्रू वाया गेलेले नाहीत. देव प्रत्येकाला देतो, फक्त वेळ वेगळी असते. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि कर्म करत राहा. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडासुद्धा स्पर्श करून गेला असेल तर कृपया स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कोणाला तरी पाठवा. कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही, कारण तुमची एक कमेंट कदाचित कुणाचं आयुष्य वाचवू शकते. देव तुमच्यासोबत आहेत. आज नाही वाटत असेल, पण उद्या नक्की कळेल. श्री स्वामी समर्थ.